हाय गाईज, वेलकम टू रोहिणी लाईफस्टाईल. घरातील पहिली सून आणि सिंपल लाईफस्टाईल आणि डेली लाईफमधील सुंदर मोमेंट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मी घरातील पहिली सून आहे आणि आता मी घरातील पहिली ब्लॉगर पण आहे. तसेच माझ्या पोळ्या गोल होतात की नाही हे मला माहीत नाही, पण व्हिडिओ मात्र फुल एंटरटेनिंग असणार आहेत. सासूबाई मला म्हणतात की काम कर, पण मी त्यांना बोलते आधी इंट्रो शूट तर करू द्यात. मी रोहिणी आजपासून नवनवीन व्हिडिओज, फनी व्हिडिओज आणि गावाकडच्या गोष्टी, माझ्या डेली लाईफमधील मुवमेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला तुम्ही नक्की सपोर्ट करा. तसेच पहिल्यांदा मी काहीतरी हिम्मत करून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कित्येक दिवस झाले मी म्हणायचे की बाबा व्हिडिओ करायचे, मला माझा स्वतःचा चॅनल काढायचा आहे, त्याच्यावर ते टाकायचं आहे. पण असं काही हिम्मत झाली नाही की बाबा आपण टाकावं वगैरे. पण आज थोडंसं हिम्मत करून, थोडंसं हे करून मी व्हिडिओ काढलेच आणि माझ्या या रोहिणी लाईफस्टाईलमध्ये चॅनलमध्ये टाकलेले आहेत. तर मला नक्की तुम्ही सपोर्ट करा. तर आजचा हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि लाईक करत माझ्या व्हिडिओजला लाईक करा. तर या मराठी मुलीला, आपल्या मराठी भाषेमध्ये बोलणाऱ्या मुलीला तुम्ही नक्की फॉलो कराल अशी माझी अपेक्षा आहे. तर पहिला हा व्हिडिओ आहे, पहिला व्लॉग आहे. काय बोलायचं, काय शूट करायचं हे माहीत नाही, पण जे माझे डेलीचे रूटीन आहे ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि ब्लॉग बनवायला चालू करतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की बाबा यामागे किती कष्ट आहेत. प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ शूट करतो, ते परत एडिटिंग करतो वगैरे, असं आपल्याला खूप कष्ट करावं लागतं. पण हे कष्ट आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. तसेच मलाही माझ्या या ब्लॉगमधून खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्या पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा. तसेच पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. राधे राधे.